एका मृत्यूचं गूढ, एका बाळाचं राजकारण आणि आता थेट आरोपीच्या घरामध्ये अडवून आलाय अतिशय महत्वाचा डेटा. पिंपरी चिंचवड मधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास आता अतिशय निर्णायक वळणावरती येऊन थांबलाय. कारण निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली असून निलेश चव्हाणच्या घरावरती पोलिसांनी थेट 1.5 तासापेक्षा अधिक काळ झाडाझडती घेतली आणि त्या झाडाझडतीमध्ये सापडलं अतिशय ब्रेकिंग मटेरियल. म्हणजेच लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे या तिघांचेही मोबाईल निलेश चव्हाणच्या घरामध्ये अडवून आले आणि निलेशचा लॅपटॉप देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच निलेशचा पासपोर्ट व त्याची बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. हा तोच निलेश चव्हाण आहे ज्यांनी वैष्णवीच्या छोट्याशा बाळाला लपवून ठेवलं होतं आणि कसपटे कुटुंब जेव्हा त्या बाळाला मागण्यासाठी म्हणून गेलं तेव्हा त्यांना बंदूक दाखवून धमकावलं होतं. हो, आता पोलिसांच्या हातामध्ये ती बंदूक देखील लागली आहे, ज्या बंदुकीचा वापर करत कसपटे कुटुंबांना धमकावण्यात आलं होतं. परंतु आता मुख्य प्रश्न असा की त्या सापडलेल्या मोबाईल व लॅपटॉप मध्ये नक्की काय अडवून आलं. तर पोलिसांच्या मते जप्त केलेल्या मोबाईल मध्ये अतिशय खळबळजनक असे व्हिडिओज, फोटोज व रेकॉर्डिंग असू शकतात. कारण की करिश्मा हगवणे व निलेश चव्हाण हे दोघं खूप जवळचे मित्र असून यांच्या मोबाईल मध्ये काही हाईड केलेले इमेजेस व फोटो अडवून आले. म्हणजेच काय तर करिश्माने व निलेशने आपापल्या मोबाईल मध्ये काही व्हिडिओज व फोटोज लपवून ठेवले आहेत, जे आता पोलिसांच्या हातामध्ये लागत आहे, जे वैष्णवीच्या छळाशी थेट संबंधित असू शकतात असं पोलिसांचं मत आहे. याशिवाय जप्त केलेल्या मोबाईल मध्ये निलेश चव्हाण व करिश्मा हगवणे यांचे अतिशय खळबळजनक असे चॅट्स देखील समोर येत आहे आणि कदाचित त्यातूनच मिळतील धमक्या, षडयंत्र आणि मानसिक छळाचे पुरावे. निलेश चव्हाण हा वैष्णवीची ननंद म्हणजेच करिश्मा हगवणे हिचा अतिशय जवळचा मित्र असल्याचं सांगण्यात येते. तसेच वैष्णवीच्या प्रत्येक वादामध्ये तो नेहमी सक्रिय असायचा आणि आता तर पोलिसांच्या तपासामध्ये तो थेट मास्टर माइंड म्हणून समोर यायला सुरुवात झाली आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळच्या बॉर्डरवरून पकडला असून आता त्याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडीत टाकण्यात आला आहे आणि आता त्याच्यावरती पुढील प्रमाणे तपास सुरू आहे की वैष्णवीला आत्महत्येला प्रवृत्त करण्यामागे निलेश चव्हाणचा नक्की रोल काय होता, तसंच हगवणे व कसपटे संवादामागे खरं गुपित काय होतं आणि हाईड केलेल्या म्हणजेच लपवून ठेवलेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे हे देखील आता उघड करण्यात येईल. कारण हे प्रकरण आता फक्त आत्महत्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर डार्क सोशल नेटवर्क उघड करणारं हे प्रकरण ठरू शकतं. आता आपल्याला प्रतीक्षा आहे की निलेश चव्हाणच्या चौकशीमध्ये नक्की काय समोर येतं. सर्व माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतच राहू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, खाली आपलं मत कमेंट मध्ये नोंदवा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.